हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे. आज आपण लिंबाच्या लोणच्याचा दुसरा एक प्रकार पाहणार आहोत. मागे मी तुम्हाला गोड लोणचं कसं बनवायचं लिंबाचं ते दाखवलेलं. आज आपण खारट आंबट लोणचं कसं बनवायचं ते पाहून घेऊया. लोणचं बनवून घेण्यासाठी मी एक मोठा लिंबू घेतलेला आहे. तुमच्याकडे मोठा लिंबू असेल तर तुम्ही तो घ्या किंवा तुम्ही छोटे छोटे लिंबू घेऊ शकता. एक 9-10 लिंबू तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मी एक गाजर घेतलेला आहे. तो गाजर मी साफ करून घेत आहे आणि अशा पद्धतीने कापून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय की मी गाजर उभा आणि थोडे लांब्या लांब्या पद्धतीने म्हणजे साधारण 1 ते 1.5 इंचाचं होईल अशा पद्धतीने मी तो कापून घेतलेला आहे. आता कापलेला हा गाजर मी एका बाउलमध्ये भरून घेत आहे आणि लगेच लिंबू कापून घेत आहे. लिंबूच्या सुद्धा मी छोट्या छोट्या फोडी करून घेत आहे. आता हा लिंबू मी उकळत्या पाण्यातून काढून घेतलेला आहे. जे उकळवायला ठेवलेला होता, म्हणजे जेणेकरून ह्या लिंबाची जी साल असते ती कडू असते ना, त्यामुळे उकळवल्यामुळे तो कडवटपणा कमी होतो. आणि समजा तुम्हाला उकळवायचंच नसेल तर तुम्ही ही साल पूर्ण काढून घेऊ शकता. आता हा लिंबूसुद्धा मी कापून घेतलेला आहे. गाजर बरोबरच मी हा एकत्रच असा एका बाउलमध्ये भरून घेत आहे. आता याला आपण मीठ आणि हळद लावून घेऊया. तर इथे मी 1 टीस्पून इतकं मीठ घेत आहे आणि 1 टीस्पून मी हळद घेत आहे. इथे तुम्ही पाहू शकताय की मी हळदसुद्धा टाकलेली आहे आणि या दोन्ही गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आहेत. छान अशा एकजीव करून झाल्याच्या नंतर हे साईडला ठेवायचं. थोडंसं 1 तासभर मुरल्यानंतर मी हा बेडेकर लोणच्याचा मसाला घालून घेत आहे. 4 टेबलस्पून इतका मी हा तयार बेडेकर लोणच्याचा मसाला यात घालून घेत आहे. आता तो मसालासुद्धा मला एकजीव करून घ्यायचा आहे. अगदी प्रत्येक फोडीला लागेल अशा पद्धतीने हा एकजीव करून घ्यायचा आहे. लगेचच आपण एक भांडं गॅसवर ठेवणार आहोत आणि त्यात अर्धा कप एवढं तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत. आता गरम झालेल्या या तेलामध्ये 2 टेबलस्पून इतके अगदी कुटलेले लसणाच्या पाकळ्या आपण टाकणार आहोत आणि त्याचा उग्र वास जाईपर्यंत त्या आपण शिजवून घेणार आहोत. त्यानंतर मी 1 अष्टांश एवढं हिंगसुद्धा घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 1 टेबलस्पून इतक्या मेथ्या मिळतात. मेथ्या लोणच्यात ज्या मेथ्या टाकतात त्या मेथ्या मिळतात, त्या घालून त्यासुद्धा परतून घेतल्या. त्यानंतर मी हा लिंबू आणि गाजरच्या फोडी यात टाकलेल्या आहेत आणि त्या मस्त तेलावर मी परतून घेत आहे. आता त्या परतून झाल्यानंतर किंवा त्या शिजल्यानंतर मी इथे बडीशेप असते ना, ते कुटून टाकलेली आहे 1 टेबलस्पून. त्यानंतर पुन्हा मी 1 टीस्पून एवढं मीठ घालून घेत आहे आणि त्याबरोबरच 1 टेबलस्पून इतकं काश्मीरी मिरची पावडर घालून घेत आहे आणि हे सगळं मिक्स करून घेत आहे. आणि हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. अगदी 5 ते 7 मिनटं आपल्याला हे स्टर करत शिजवून घ्यायचं आहे. आता हे लोणचं रेडी झालेलं आहे. आपण याची गॅस फ्लेम बंद करून घेऊया आणि हे लोणचं
थंड होईपर्यंत थांबणार आहोत. एकदम गार होईपर्यंत आपण थांबणार आहोत आणि एकदम गार झाल्यानंतरच आपल्याला काचेच्या या बरणीमध्ये हे लोणचं भरून घ्यायचं आहे. पण ती काचेची बरणी आधी गरम पाण्यातून काढून एकदम स्वच्छ पुसून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडला तर मात्र एक लाईक जरूर करा. मग माझा हा व्हिडिओ किंवा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, नातेवाईकांबरोबर शेअर करा. मग खाली कमेंट बॉक्समध्ये मला किंवा माझ्या या रेसिपीला कमेंट करा. आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका छान आणि खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.